पैसे बी नको त्याला जायचं आबा सगळं चकली द्या ना मला काय कुरकुरे आणा मला बर्फी आणा काय जेवा आणि ते आताच चला म्हणतोय आणि ते अजून आताच चला म्हणतोय काय करायचं जायचं आता बघा दोस्तांनो गावात बापड आता गाडीवर घेऊन जायचं आहे गाडी घेऊन काय पाहिजे ती खायला घेऊन या म्हणजे ती शांत बसल नाही तर बापू गाडीला किली लावतो आलो मी हार्न वाजव लगेच आलोच बघ चाय कुठे गाडीची गाडी आहे चाय बघून येत जा जायला गाडी लगेच चावी गाडीला चावी का बघ आता त्याला त्याच्या मनाजोगं झालं तर बरं आहे नाहीतर एवढा रडून खंदूस करतोय की बोलायचं कामच नाही आणि त्याला ऐकायचीच नाही ना ऐकायची काय ना गाडी येते काय बापानं कुठं काय आता बोलली असती चांगली येते माझ्या खमंग तोंडाला हा मटण खायला म्हणले की तिथं बाहेर ताट धरून काय रे देवा म्हणलं की मटण करून माणसं कशी होती ती का माहिती भाव आणतोय का तुला काय आणायचं आहे का त्याला नाही मला कसं आणायचं आपण आयतं खायचं असतोय जाताय ती त्याच्या किचन खाऊनी पचत नसतं तू पैसे दे आणतो रे खायला पैसे खर्च नाही का तुम्ही देऊन बसला भावाला पैसे कुठला आणि पार्टी करायला म्हणलं तू म्हणते मला खायचं नाही मला खायचं नाही तू आता माळ घातली ना माळ कशाला का बरं घालू माळ तुम्हाला काय वाटतं वर्षाचं खाय भेटत ती बी तो माळ घालून बसता मी बी बाजरेन आता शुक्रवारी माझी मला घेऊन येते एकटी जाऊन जाती दिगांच्या आत पाडीला घेऊन येते बोकडाचं रगील झाड दोन नाही बोकडा मटण चांगलं तुम्हाला काय करायचंय तुम्ही खात नाही ना तुम्ही शेतच राहील तुम्हाला भाव घालतोय खाजावा तिकडे जाऊन माझी मी पोरं वापलू सुक्क खाणार आहे मला मी तुम्हाला खायला भाव घालतोय या आता म्हणलं बोकडा चांगलं असतं मटण आणि इथं शिकवायला लागलं मला तुम्हाला एक गार सकट देत नाही आता हात पाय काच होता तब्येत वाढली काय 2 दिवसात मग वाव सोन्यासारखा भाव आहे माझा आणि ते गळ्यात नाही पायात घालून फिरा सोनं आता सोनं ठेवते का असं ते गळ्यातच घालावं पायात हातात घालावा हाय का नाही बरोबर आहे का सांगा बरं घाल तुम्ही गळ्यात भाव माझा सोन्यासारखा आहे म्हणून घरा जाऊ जनावर आज सोडताय का नाही तुम्ही आज पाऊसही नाही शक्यत आहे मग येऊ दे पाऊस मग जनावर कशी मारता तुम्ही गाला नका तोडून मग घालायचं नाही ते तवर घरा नका तोडून घरात काय आता तू कुठे घ्यायचं जायचं घे मग लावायची अजून घालायचं घाला एक मका तोडून मी काय आता जनावराकडे येतच दूध काढायला थोडी येते सकाळी ते तुम्हाला एकट्याला होत नाही घेऊन कळलं का तुझ्या डोक्याचा परिणाम झालाय माझ्या नाही झाला तुमच्या झालाय डोक्यावर परिणाम तुम्हाला काय वाटतंय भाव हिर पाडतोय आता पाणीच पाणी पाण्याला बी जमीन लागते आणि जमिनीला बी पाणी लागतं एवढं ध्यानात ठेवा हिर पाडली पण त्याचं कचरा ठेवायलाच सगळं आपुटरा किंवा यापून जाईल कळलं का आणि तर शिकवायला लागला मला तुम्ही अगे कचऱ्याला किती रान लागायचं अर्धा गुंठा अर्धा गुंठा आता झालाय अर्धा गुंठा हिथनं काय दिसत नाही मला शिकवायला लागला तुला त्याचं काय कळतं रानातलं तुला मोजा येतं का नाही मला मी आणारीच आहे मी आणारी तुम्ही शाळा शिकलाय आपण तेवढी है ना तुम्ही लय स्वतःला शाळा जे माणूस शाळा शिकते ते मला लय स्वतःला शाळा सोड लोक मी शाळा शिकलो लय शाळा ह्याला आता बोलली असते काय घरातला परपंचाचं कळना बाहेर खायचं मला इथं कमी समजू नको कमीच आहे तुम्ही आज तुम्ही कमीच आहे दुसरीच्या बुद्धीच आहे तुम्ही त्या कमीच आहे तुम्ही स्वतःच्या बुद्धीचं डोकं चालवत काय बुद्धी आहे तुमच्याकडे काय केलं स्वतः होऊन तुम्ही आता हिर पाडायची चालू केली तुम्ही केली काय मग आम्हीच केले दोघांनी म्हणजे काय भांडण करून हाडा तिकडे प्लेन होता काय कसं 2 डगरीवर हात ठेवून आहे तुम्ही म्हणजे दोन्ही माणसं तोंडाला येऊ नये लोक ह्याने म्हणा भाव चांगला आहे ह्याने म्हणा नवरा चांगला आहे नवरा काय चीज आहे
नाकरा करायचं नाही आज तर चाललाय त्यात मोटर नाही रे आता म्हणून नाही, नाही, आज उद्या चालू होते का हा उद्या चालू होणार की बघा 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 हा. चालू दावा हा. दावा चालू तुझ्यात हिम्मत नाही आता माझ्या पुढे डेअरिंग करायचं थेट रवानगी बापाकडे बापाकडे रवा की माझी नाही तुमचीच जावेल आता तुझी नाही या घरात सुद्धा तुला हाकलून देणार हाकलून द्यायचा दिवस अजून लय ना माहित जवळ नाही आला अजून आता आपलं शेत बागायत झालं होय बागायताला कष्ट लागतं कष्ट आणि घरात बसायचं तू राजा मी राणी कशाचं पाणी रानात गाई पाणी दमक आहे. रानात नसतं कष्ट करण्याची त्या वृत्ती आहे. हातात मनगटात हित्त बळ लागतं हित्त शेतकऱ्याला झोप नसून तुम्ही 7ला झोपताय सकाळी 10ला उठताय कशात तुम्ही तुमच्या जिंदगीवर काय उगाच बोलायचं काम नाही का बरं बोलायचंय आ कुठे गेलं सोनं तुला आणू असेकडं सोनं हा सोनं कुठे गेलं काय केलंच नाही हा असं तू लोक म्हणले नाही काय नाही, तुम्हाला करायची नाही ते किती आवाज खोटं बोलताया ना अहो मला माहित असतं तुम्ही अरे काय तुला केलंय चल ते. म्हणलं तर तू आली नाही, नाही. केलंय जरा ना करून ठेवलंय नकली घेऊन या जावा चल तू मग नाही नाही मी कशाला तुम्ही गाडीवर घेऊन या जावा मी कसा मला आणू एकटा आताच काय आता मग वजन नाही काय घरात उचलून घेऊन यायचं आहे. दुकानदार काय म्हणला त्यांना बी घेऊन या नाही, नाही. म्हणजे बरोबर बसतोय का कमी अहो, उठतोय, बसायला जास्त काय नाही. उठतोय. ती काय कमी अडचण? जादा करायला ती मागं गुंडी असते जरा ती व्यवस्थित करू होय म्हणते व्यवस्थित नसतं ते केलंच नाही तुम्ही तुम्ही केलं जाऊ कशाला मला फुलवताय आमच्या बी दुकानाची एखादी जाहिरात करा म्हणला मग बायकोला घेऊन ये म्हणताय नको नको जाहिरात येत नाही माझ्या बायकोला बोलाय मला बोलाय येत नाही माझ्या बायकोला मग सांगा मग येत असेल तर जाऊ मग नाही बाबा तुम्ही करा जावं जाहिरात नेकलेस पण घेऊन येऊ आणि सगळं ओकेच करून येऊ तुम्ही या जाहिरात करू तुम्हाला बोलाय नाही माझ्या बायकोला न्याय लागलो एक तोळा म्हणा तुम्हाला काय तोंड नाही वे मला कुठं तोंड आहे कुठं आहे मग तोंड खाताय म्हटलं आणि तोंड नाही म्हणताय आता पोटातलं अगं मी माझा पदरचा रुपया मोडला नाही रुपया पदार्थ मोडून ये असं नसतं स्वतःने बी खायला घालावं आणि दुसऱ्याचं बी खावं ही बुद्धी असावी का छातीत तर काय आणलं काय आज काय मारायला लय मटात खाल्लं तुम्ही आवरात कर मारायला लागलं काय करायचं मग कसे करते इथे का नाही येत नाही जावा तुमच्यातून येत अजून तुम्हाला घेऊन या म्हणजे अगं घेऊन या बघू नवरा किती बायकोच्या मायात आहे घेऊन या आणि तू पण चल नाही ना मला नको